वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी बारीक सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी स्किप करू नका, कारण खूप टेक्निकल गोष्टी पण तुम्हाला ह्यामध्ये शिकायला मिळतील. नेमकी काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी MPSCच्या वेबसाईटवरून डाउनलोड करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या PDF च्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आणि विथ प्रूफ दाखवणार आहे. आपला महास्पर्धा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. इतर वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील. पण यातले काही व्हिडिओ असे आहेत की तुम्हाला ते निकाल लागण्यापूर्वी खूप दुःख देऊन गेलते. असो, तो पास्ट झाला, परंतु आत्ता तुम्ही पास झाला आहात आणि जे पास झालेले नसतील त्यांनी पुन्हा नव्यानं सुरुवात करा. या व्हिडिओमध्ये पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ मोठा होऊ शकतो, तुम्हाला खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी मी व्यवस्थित समजून सांगणार आहे. इथं तुम्हाला दिसत असेल बघा, इथं तुम्हाला दिसती ही जनरल मेरिट लिस्ट आहे 2021ची. आपल्याला 23च्या परीक्षेच्या अनुषंगाने जरी सगळी चर्चा करायची असली तरी तुम्हाला 21च्याच गोष्टीचा दाखला मी इथं देणार आहे. त्यामुळं यामध्ये केअरफुली सगळ्या गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं आहे. ही 21ची जनरल मेरिट लिस्ट आहे. ही कधी लागली होती? 12 जुलै 2023ला लागलेली. त्याच दिवशी काय झालं, पुन्हा प्रोविजनल मेरिट लिस्ट लागली. इंग्लिश, मराठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त मी तुम्हाला मराठीच्या बाबतीत सगळ्या गोष्टी सांगणार आहे. इथं तुम्हाला बघायला मिळेल मराठी असेल. त्याच दिवशी काय झालं की जे उमेदवार क्वालिफाय झाले टेस्टसाठी त्या उमेदवारांची लिस्ट लावली. मग त्यामध्ये मराठीसाठी जे क्वालिफाय उमेदवार झालेली संख्या आहे 1154 आणि प्रोविजनल मेरिट लिस्ट पण लागली. आणि प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर मधल्या काळात काय झालं तर ऑप्टिंग आउट झालं. ऑप्टिंग आउट झाल्यानंतर मग तुम्हाला 17 ऑगस्ट 2023ला एक लिस्ट लागली आणि तो क्लर्कचा फायनल कट ऑफ लागला. म्हणजे त्यामध्ये क्लर्कच्या जवळपास 1179 जागा होत्या. त्यातल्या मराठीसाठी 1077 जागा होत्या. इथं बघू शकता तुम्ही 1077 जागा होत्या. त्यातल्या फक्त 1062 जागा आयोगाने ह्यामध्ये दिल्या आहेत. म्हणजे वरच्या जागा ज्या आहेत त्या भरलेल्या नाहीत. आणि मराठीच्या बाबतीत हे झालं. इंग्लिशच्या बाबतीत 102 जागा होत्या. त्यातल्या फक्त पहिल्यांदा प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये 26च जागा आल्या. म्हणजे रिझल्टमध्ये 26च जागा आल्या. आणि त्यानंतर ऑप्टिंग आउट झाल्यानंतर फक्त 16 जागा आल्या. त्या तुम्ही इंग्लिशच्या बाबतीत बघून घ्या. इथं फक्त आपण वेगवेगळ्या व्हेरियस PDF च्या माध्यमातून बघणार आहे. पण ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुम्हाला, जेणेकरून ह्याचा भाग ह्या गोष्टी कशासाठी तर ओपनमध्ये कसं कट ऑफ कमी होईल किंवा ओपनमध्ये कास्टच्या उमेदवारांना कसा फायदा होईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण एकंदरीत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. व्यवस्थित बघा. कट ऑफ ओपनचा 118 लागलेला होता. पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही रिझल्ट बघितला तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्यांदा 118 कट ऑफ लागलेला आहे. आणि त्यानंतर तो वेटिंग लिस्टनं कसा कमी झाला. इथं बघू शकता की 118 ओपन जनरलचा कट ऑफ लागलेला आहे आणि त्याचबरोबर फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 106.25 कट ऑफ लागलेला आहे. मग हा कट ऑफ वेटिंगनंतर कसा कमी झाला. वेटिंगची लिस्टसुद्धा तुम्ही बघितलेला असेल. ह्या वेटिंग लिस्टमध्ये बघा जे 34 उमेदवार काहीतरी बसलेले आहेत. 34 उमेदवार 108.50 ही कशी ओपन जनरल वेटिंगचाच लागलेला आहे बघा. वरद अविराज हनुमंत हा शेवटचा ओपनचा कॅन्डिडेट आहे. आता तुम्ही म्हणाल की ओपनचं कट ऑफ जे 118 लागलेलं होतं आणि त्यानंतर वेटिंगमध्ये 108चा उमेदवार क्वालिफाय झाला आहे आणि तो पण OBCचा. आणि हे कसं, म्हणजे ओपनचं कट ऑफ तर 118 लागलेला आहे आणि नंतर वेटिंगनंतर 108पर्यंत कसं, म्हणजे हा जो बदल आहे आणि त्यासाठी लागलेली स्किल टेस्टची ॲक्युरसी 93% असेल, 90% असेल. मग त्यात ओपनसाठी जे असलेले शब्द आहेत बघा, ओपनसाठी 93% लागतं. 219 शब्द तुमचे बरोबर असतील तर तुम्ही क्वालिफाय होता ओपनसाठी. आणि कास्टच्या उमेदवारांना 90% ॲक्युरसी 212 शब्द पाहिजेत. मग त्यामध्ये टोटल शब्दांची संख्या किती होती तर 236 ॲज अन ॲव्हरेज त्यांनी शब्द दिले होते. परंतु हे सगळ्यांचेच तेवढे शब्द बरोबर आलते का तर नाही. म्हणजे काही उमेदवारांचे 236पेक्षा कमीसुद्धा टाईप झालेले शब्द आहेत. त्यामुळं हे आपण ग्राफिकच्या माध्यमातून आणि व्यवस्थित सगळं प्रूफच्या माध्यमातून पाहणार आहे. जनरली घ्या, ही एक लिस्ट आहे. ह्या लिस्टमध्ये काय झालं, हे उमेदवार आहेत, करेक्ट किती आले, इनकरेक्ट किती आले आणि टोटल टाईप किती शब्द केले होते. आता हा उमेदवार बघा, पहिलाच उमेदवार आहे समजा, हा पहिला रो बघा.
206 टोटल शब्द करेक्ट टाईप केलेले आहेत, नॉट क्वालिफाईड म्हणलं आहे. पण 288 शब्द टाईप केलेले आहेत आणि 0 एरर आहे. हा जो उमेदवार कोण असेल तर त्यांना सलाम आहे, कारण 0 एरर आहे. इथं पण आहे आणि इथं पण तुम्ही बघू शकता हा पण उमेदवार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. 17 ऑगस्टला रिझल्ट लागला, त्यामध्ये काही उमेदवार असे आहेत बघा. आता तुम्हाला काही उमेदवारांची नावं सुद्धा मी इथं करतोय. बरकडे निवास मोहन हे जे उमेदवार आहेत बघा, आमचेच मित्र आहेत, 2021च्या बॅचमधले आहेत आणि ते आता सध्या मंत्रालयात कार्यरत आहेत. बरकडे निवास मोहन यांची मूळ कॅटेगरी आहे NTC आणि त्यांचं सिलेक्शन त्यांना मार्क्स आहेत बघा 130.25 मार्क्स आहेत आणि त्यांचं सिलेक्शन कशातून आहे, ओपन जनरल आर्ट. आणि हा रिझल्ट कधी लागला आहे, इथं तुम्हाला डेट दिसेल 17 ऑगस्ट 2023ला हा निकाल लागलेला आहे. आता ह्या बरकडे यांना जी मार्क्स आहेत ही आहेत 130. ओपनचा कट ऑफ लागलेला आहे किती तुम्ही बघताय की 118. त्यामुळे त्यांचं ओपनमध्ये सिलेक्शन झाले. परंतु बऱ्याच उमेदवारांना असा डाऊट आहे की ओपनमध्ये सिलेक्शन झालं असलं तरी त्यांनी स्किल टेस्ट ही ओपनची क्वालिफाय केलती का. म्हणजे त्यांनी जे इथं सांगितले की एवढे शब्द त्यांनी क्वालिफाय म्हणजे केलेत का, टाईप केलेत का. ओपनचे 93% म्हणजे 219 शब्द टाईप केलेत का, अशी बऱ्याच जणांना शंका आहे. की बऱ्याच जणांना वाटतं की ओपनला सिलेक्शन घ्यायचं आहे म्हटल्यानंतर 219 शब्द तुम्हाला टाईप करणं आहेत. परंतु आपण पाहूया नेमकं काय आहे वास्तवाने ह्या सगळ्या गोष्टी. आता ही मास्टर फाईल आहे आपली, ह्यामध्ये आयोगानं जे दिलेले बघा. आता सगळ्यात आपण चेक करूया की ह्यामध्ये सगळ्यात टोटल किती मेंबर आहेत. तर 2115 उमेदवारांची ही लिस्ट आहे. कालांतरानं त्यामध्ये 2 लिस्ट लागल्या. 2166 उमेदवारांची सुद्धा एक लिस्ट लागलेली आहे. मग ती कशी लागली, तो गॅप जो आहे 15 उमेदवारांचा, इथं 2115 आणि नंतर 2166 उमेदवारांचा जो गॅप आहे तो लक्षात आला नाही माझ्या पण. तर हा 51 उमेदवारांचा गॅप आहे, जी 20 नोव्हेंबरला एक लिस्ट लागली होती. आणि ही जी लिस्ट लागलेली आहे ती 23 ऑगस्टला काहीतरी लागली होती. 17 ऑगस्टला मेरिट जनरल जो फायनल निकाल लागला, त्यानंतर एक 5 दिवसानं 6 दिवसानं ही लिस्ट लागली. आणि त्यामध्ये उमेदवारांनी किती टाईप केलेले होते, शब्द टाईप किती केलेले होते, ह्या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. आपण इथं बघू शकता. तर ही जी लिस्ट आहे त्यामध्ये टोटल उमेदवार आहेत बघा, आपण बघितलं 2115 आहेत. मग ह्यातून जे क्वालिफाय झालेले आहेत आणि डिस्क्वालिफाय झालेले आहेत त्याचं आपण सॉर्टिंग करूया. महत्त्वाचं आहे ह्या गोष्टी. तुम्हाला ह्या गोष्टी बोरिंग वाटतील, परंतु ह्यातून टेक्निकल गोष्टीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. आता इथं क्वालिफाईड आणि नॉट क्वालिफाईड असे 2 वेगवेगळे मेंबर्स आहेत, कॅन्डिडेट. त्याला आपल्याला फक्त त्यातून क्वालिफाईडच करायचे आहेत, क्वालिफाईडच फक्त आपल्याला पाहिजेत. तर आता मी इथं फिल्टर लावतो आणि फिल्टर कसा लावायचा ते तुम्हाला माहीत असेल. माहीत नसलं तर शिकून घ्या. ऑफिसमध्ये आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी इथं तुम्हाला फिल्टर लावायचे. आता इथं फिल्टर लावल्यानंतर मी फक्त नॉट क्वालिफाईडला डिसेबल करतो, फक्त क्वालिफाईडच उमेदवारांची संख्या घेतो. आता हे झाले क्वालिफाईड उमेदवार. आता इथं क्वालिफाईड उमेदवार तुम्हाला दिसत असतील. टोटल किती आहेत हे आपल्याला चेक करता येणार नाही, त्यासाठी मी टोटल ही कॉपी करून घेतो आणि नवीन एका शीटवर ठेवतो आणि इथं पेस्ट करतो. पेस्ट पण कसं करतो की असं करतो, म्हणजे पूर्णमध्ये आहे अशी माझी सेटिंग येऊन जाईल तिथं. आणि ही सेटिंग आल्यानंतर बघू शकताय आता कसं झालं. इथं पहिला उमेदवार डिस्क्वालिफाय झाला. बघा आता तुम्ही यामध्ये मास्टर फाईल आहे. मास्टर फाईलमध्ये इथं तुम्हाला लक्षात येईल की आता मी ऑल सिलेक्ट करतो आणि इथं पहिलाच उमेदवार नॉट क्वालिफाईड आहे. आणि आता आपल्याला त्याचा नंबर 1 होता, आता इकडल्या लिस्टमध्ये 2 नंबर आपल्याला दिसतोय. पण आता हे उमेदवार आपल्याला टोटल नंबर बघायला गेलं तर लिस्टमध्ये 2111 दिसत आहेत आणि नॉट क्वालिफाईड तर आपण ह्यातून काढलेले आहेत. त्यामुळं ही जी लिस्ट आहे ती आपल्याला पुन्हा व्यवस्थितरित्या सॉर्ट करायला लागेल. त्यासाठी आपण इथे अजून एक कॉलम ॲड करूया आणि त्यांना इथे एक नंबर देऊया. ह्या पहिल्या नंबरला इथे 1 देऊया आणि इथं 2 देऊया. आणि त्यानंतर हे तुम्हाला माहीत असेल, ह्या गोष्टी शिकून घ्या. आणि इथं तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. आता बघा सगळ्यात शेवटच्या सेलमध्ये जातो मी. सगळ्यात शेवटच्या सेलमध्ये गेल्यानंतर दिसेल 1140 उमेदवारांची क्वालिफाईड टेस्ट आहे आणि काही ठिकाणी 1154 पण आहेत.
म्हणजे असं वाटतं की ज्यांनी टेस्ट वगैरे दिली नाही आणि ज्यांना अनुज्ञेयच नाही टेस्ट, ते सुद्धा क्वालिफाय ठरलेले दिसतील किंवा असं काहीतरी असेल आयोगाचं. ते टेक्निकल गोष्टी समजल्या नाहीत. तुम्हाला जर त्या गोष्टी समजून आल्या तर तुम्ही नक्की आम्हाला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता हे उमेदवार आहेत ते क्वालिफाईड आहेत आणि आपल्याला पाहायचं आहे, जसं की तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा मी सांगितलं होतं की जो उमेदवार होता आपला आपण चेक केलेला तो बरकडे निवास मोहन, ह्या उमेदवाराला 130.25 मार्क्स आहेत आणि ओपन जनरलमधून ह्यांचं सिलेक्शन झालं. तर आता ह्या बरकडे ह्यांना आपल्याला ह्या लिस्टमध्ये चेक करायचं आहे. ह्या लिस्टमध्ये तर आपल्याला सगळे फक्त रोल नंबरच दिलेत, ते जे की तुम्हाला हॉल तिकीट येणार आहे स्किल टेस्टचं त्यावर हे रोल नंबर असणार आहेत तुमचे, ते की मेन्सला वगैरे ह्याच्यासाठी असणार आहे त्याचा काही संबंध नाही. हे रोल नंबर आहेत, नवीन जनरेट होणार आहेत आणि त्यानुसार ते मुंबईला स्किल टेस्टसाठी तुम्ही याल तेव्हा हे हॉल तिकीटवर हे नंबर असणार आहेत. आता हे जे आपण पाहिलं बरकडे निवास यांची जी नाव पाहिलं आपण तिकडे, परंतु त्यांचा रोल नंबर आपल्याला इकडे शोधायचा आहे. आणि तो कसा शोधायचा, तर त्यासाठी आयोगाने एक लिस्ट लावली होती आणि त्या लिस्टमध्ये ही नावं दिली होती 1154 उमेदवारांची. आपलं कॅल्क्युलेशन आता 1140 आलं, पण ही 1154 कशी झाली, तर त्या गोष्टी थोड्याशा मला अंडरस्टँड झाल्या नाहीत. बऱ्याचशा फिल्टर वगैरे लावून बघितलं पण लक्षात आलं नाही, वेळ जातोय म्हणून त्या गोष्टी मी स्किप केल्या. तुम्हाला समजलं तर नक्की सांगा. तर आता आपण इथं आपल्याला बरकडे सर्च करायचं आहे, बरकडे, मग बरकडेचा रोल नंबर दिसेल. आता इथं तुम्ही पाहू शकता, इथं मी झूम करतो जरा, बरकडे निवास मोहन हे दिसते आणि त्यांचा जो रोल नंबर आहे तो हा रोल नंबर आहे. मग ह्या रोल नंबरला मी कॉपी करतो आणि दुसरी एक लिस्ट होती आयोगानं दिलेली आपल्याला, त्यामध्ये रोल नंबर दिलते आणि त्यांनी किती शब्द टाईप केले ते ह्या सगळ्या गोष्टी इथं होत्या. आता इथं मी फाइंड करतो आणि इथं पेस्ट करतो पुन्हा आणि इथं सर्च करतो, तर हा रोल नंबर आलेला आहे बघा, MB040403 असा नंबर आलेला आहे आणि हा रिझर्व कॅटेगरीचा उमेदवार आहे. जसं की आपण इथं पाहिलेलं होतं, हे बरकडे जे होते स्वतः ते रिझर्व कॅटेगरी जे आहेत, NTC हा त्यांचा मूळ प्रवर्ग आहे आणि इथं हा त्यांचा रोल नंबर आहे. तर त्यांनी बघा टोटल नंबर ऑफ जे शब्द टाईप केलेले आहेत ते 236 शब्द टाईप केलेले आहेत. त्यांच्यात चुका किती आहेत, तर 19 चुका आहेत आणि त्यांनी शब्द किती टाईप केले आहेत, 217 टाईप केलेले आहेत. आता 217 टाईप केलेले आहेत तर त्यांना किती टाईप करावे लागणार होते, ते रिझर्व कॅटेगरीचे आहेत म्हणल्यानंतर 212 आणि त्यांनी टाईप किती केले आहेत, 217, म्हणजे ते क्वालिफाईड आहेत, मान्य आहेत. परंतु आता असा प्रश्न उमेदवारांना बऱ्याचशा आहे की त्यांना 217 मार्क्स आहेत, 217 त्यांनी शब्द टाईप केलेले आहेत, म्हणजे त्यांनी 219पेक्षा कमी केलेले आहेत. जसं की आपला हा रेशो होता 219पेक्षा जास्त किंवा 219 इथपर्यंत ज्यांनी टाईप केलेले आहेत ते क्वालिफाय होतील. आता 219पेक्षा कमी परंतु 212पेक्षा जास्त त्यांनी टाईप केलेले आहेत, त्यामुळे ते पात्र ठरलेले आहेत, क्वालिफाय तर झालेले आहेत, परंतु त्यांचं सिलेक्शन हे ओपन जनरलमधून झालेलं दिसतंय. जसं की तुम्ही इथं बघू शकता, इथं जी लिस्ट आहे त्यामध्ये आपण पुन्हा एकदा सर्च करूया. तर इथं ही सर्च केल्यानंतर जो रिझल्ट लागला होता त्यामध्ये सर्च केल्यानंतर तर बघा बरकडे निवास आहेत ते ओपन जनरल 8मधून सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे ह्यातून एक गोष्ट लक्षात घ्या की ओपन जनरलमधून सिलेक्शन झालं असलं तरी तुम्हाला ओपनची टेस्ट आहे, क्वालिफाईंग टेस्ट जी आहे स्किल टेस्ट, ही पास करायची नाही कॅटेगरी उमेदवारांना. त्यांनी स्वतःची 90%च ॲक्युरेसी असेल आणि 212-13 शब्द असे टाईप केले असतील तरीसुद्धा त्यांचं ओपन जनरलमधून सिलेक्शन होतं आहे. जे की इथं निवास बरकडेंचं सिलेक्शन हे ओपन जनरलमधून झालं आहे, जरी त्यांनी 217 शब्द टाईप केले, करेक्ट शब्द टाईप केले असतील तरीही. तर अशा पद्धतीनं ह्या गोष्टी आहेत. तरी तुम्ही घाबरण्याचं कारण नाही. काही उमेदवारांचं कॅटेगरीमधल्या उमेदवारांना ओपनमध्ये जाण्यासाठी चान्स असू शकतो. मग आता बऱ्याच उमेदवारांना असा प्रश्न पडला असेल की बाबा ओपनचं कट ऑफ तर आत्ता लागलेलं आहे 242 लागलेलं आहे, म्हणजेच हे प्रश्न साधारण आहेत 121 प्रश्न आहेत. मग हे कट ऑफ कमी येईल का, तर तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण आत्ताच एक PDF बघितली होती जी की वेटिंगची होती आणि वेटिंगमधून जी कट ऑफ लागलेलं होतं ते कट ऑफ लागलेलं आहे बघा, वरद अविराज हनुमंत. ह्या उमेदवाराचं काय झालेलं आहे, ह्यांना ओपनमधून सिलेक्शन झालेलं आहे आणि ह्यांची मार्क्स किती आहेत, 108.50 मार्क आहेत, 108.50 मार्क्स आहेत. मग यांनी किती टक्के
ॲक्युरेसी होती ह्यांची, ते सुद्धा आपण बघूया. कारण ह्या सगळ्यांची लिस्ट एकच असणार आहे. आता आपण त्यांचं नाव पहिल्यांदा फाइंड आउट करूया. वरत एकच असेल, फाइंड आउट केलं. आता इथं वरत हनुमंत असा आलेला आहे. ह्यांचा रोल नंबर आता आपण कॉपी करूया आणि इथे एक लिस्ट आहे, यामध्ये झूम आउट करतो आणि यामध्ये त्या कॅन्डिडेटला किती शब्द टाईप केलेले आहेत बघूया. आता हा उमेदवाराचा कॅन्डिडेट नंबर आला. रिझर्व कॅटेगरीचे उमेदवार आहेत, त्यांनी 233 शब्द बरोबर टाईप केलेले आहेत. त्यांनी 236 शब्द टाईप केलेले होते आणि त्यांनी 233 बरोबर आहेत. त्यातल्या 3च चुका आहेत म्हणून ते क्वालिफाय झाले. म्हणजे जनरली कसं झालं की इथला जो क्रायटेरिया आहे 219चा त्यांनी फुलफिल केलेला आहे, त्यामुळे ओपनमध्ये जायला काय अडचण नाही. मग वेटिंगमध्ये बघा, ज्यावेळेस जे मेरिट कमी आलेलं आहे ना, आपल्याला वाटतं की आता वेटिंगचं जे मेरिट 108पर्यंत आलेलं आहे आणि त्यामध्ये कशी संधी मिळते उमेदवारांना. तर अजून आपण एक उदाहरण घेऊया, ज्या माध्यमातून तुम्हाला कळून येईल की इतर उमेदवारांचं पण तसं झालं आहे का, की त्यांनी टायपिंग स्किल टेस्ट आहे ती ओपनमधनं क्वालिफाय नव्हते, कास्टमधूनच त्यांची म्हणजेच 212 शब्द किंवा 13-14 असेच शब्द टाईप झाले होते आणि त्यांचं काय झालं होतं. तर आपण दुसरं एक उदाहरण पाहूया. ते म्हणजे आहे, मी आता ह्या गोष्टी रिसर्च केलेल्या आहेत आणि त्या मला माहीत आहेत की म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर जनरल मेरिट लिस्टमध्ये एक उमेदवार आहे आणि त्यांचं नाव आहे जे पठाण ओसिम असं नाव आहे आणि ह्या उमेदवाराचं आत्ता वेटिंगमधून सिलेक्शन झालेलं आहे आणि हे सुद्धा जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई इथं कार्यरत आहे. 489वी त्यांची जनरल मेरिट लिस्टमध्ये रँक आहे आणि त्यांचं नाव इथं बघू शकता तुम्ही. झूम करतो मी. पठाण ओसिम वजीर आणि यांची कॅटेगरी आहे EWS आहे. म्हणजे त्यांना किती मार्क्स त्यांना टायपिंग करायचे आहेत, तर 212 शब्द टाईप करायचे आहेत कमीत कमी. तर आता इथं आपण बघूया 212 त्यांना टाईप करायचे आहेत किमान आणि यांना मार्क्स आहेत बघा 113.25 आणि ह्यांचं ओपन जनरलमधून सिलेक्शन झालेलं आहे आणि ते आपण ओपन जनरलमधून झालेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. वेटिंग लिस्ट आहे आणि ह्या वेटिंगमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. मग इथं पठाण आपण सर्च करूया आणि पठाण ओसिम वजीर आणि त्यांचं सिलेक्शन बघा झालेलं दिसते तुम्हाला. 113.25 मार्क्स आहेत. EWSचा उमेदवार आहे आणि ह्यांची कॅटेगरी सिलेक्शन झालेली जी ओपन जनरल वेटिंग 15 अशी ही कॅटेगरी आहे आणि सिलेक्शन त्यांचं झालेलं आहे. तर ह्या उमेदवाराचं आता पठाण ओसिम, तर ह्या उमेदवारांचं आपण नाव आधी सर्च करूया की त्यांनी टायपिंग कशा पद्धतीनं पास केलेलं आहे. आता हे पठाण ओसिम वजीर यांचं जे नाव आहे, त्यांचा जो रोल नंबर आहे, हे ओपन सोर्स गोष्टी आहेत. MPSCच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे, त्यामुळे मी तिथून घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवतो. ह्या काही गोष्टी गोपनीय नाहीत, ह्या ओपन सोर्स असल्यामुळे तुम्हाला दाखवायला काही हरकत नाही. आणि इथं एक लिस्ट आली आणि या लिस्टमध्ये आपण तो नंबर त्यांचा पेस्ट करूया, सर्च करूया. हा नंबर त्यांचा आहे. आता हा जो नंबर आहे तो इथं तुम्हाला दिसेल. हा नंबर हायलाईट झाला होता की 30064 आणि इथं सुद्धा तुम्हाला तो दिसतोय 30064. त्यांनी शब्द किती टाईप केलेले आहेत? 217 शब्द टाईप केलेले आहेत आणि म्हणजे 217 टोटल टाईप झालेले शब्द आहेत, करेक्ट टाईप. 19 त्यांच्या चुका आहेत आणि टोटल टाईप केलेले शब्द आहेत 236 आणि ते क्वालिफाईड आहेत. म्हणजे जी ओपनसाठी जी रिक्वायरमेंट होती 219 ती त्यांनी फुलफिल केली नाही, तरीसुद्धा ओपनमधून सिलेक्शन झालेलं आहे कास्टचा उमेदवार असला तरी. त्यामुळं कास्टच्या उमेदवारांनी घाबरण्याचं कारण नाही, त्यांना संधी कधीही मिळू शकते. जसं की आता ओपनच्या कॅटेगरीमधले जे उमेदवार आहेत ते बऱ्याच अंशी, आता इथं तुम्ही हा रोडमॅप दिलेला आहे की कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. हा रोडमॅप तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल किंवा जेणेकरून ह्या रिसर्च केल्यानंतर आपल्याला एक कॉन्फिडन्स येऊ शकतो की किती कॅन्डिडेट क्वालिफाय झाले, त्यातून किती सॉर्ट आउट झाले, ऑप्टिंग आउटला किती गेले, कट ऑफ कसा लागला होता, ह्या सगळ्या गोष्टीचं इथं रिसर्च केलेलं आहे थोडंसं मी. आणि ह्यातून तुम्हाला काही गोष्टी सांगतो मी की आता ओपनचं कट ऑफ लागलेलं आहे 121 आणि जे फिमेलचं जे कट ऑफ लागलं असेल ते जवळपास 105-6च्या दरम्यान काय लागलं असेल. पॉईंटमधल्या ह्या गोष्टी मी इथं इग्नोर करतो आहे. तर लक्षात घ्या, आता ज्या ह्याच्यासाठी
टॅक्स असिस्टंटसाठी ज्या 468 आय थिंक जागा आहेत आणि इकडं 7,000 प्लस जागा आहेत. तर ह्या जागा ज्या आहेत त्यापैकी कित्येक उमेदवार हे ओपनचे ज्या अनरिझर्व्ड कॅटेगरीचे असतील किंवा कॅटेगरीचे असतील ते टॉपला आत्ता जे उमेदवार क्वालिफाय झालेत म्हणजे जवळपास 2700 उमेदवार हे क्वालिफाय झाले असतील जे की ओपन कॅटेगरीसाठी पास झालेले आहेत आत्ता. त्यामुळेच तो 121चा कट ऑफ गेलेला आहे. मग 121 कट ऑफ जाण्यासाठी ओपनचे कितीतरी उमेदवार होते. जवळपास 875 ओपनच्या जागा होत्या. नंतर 384 जागा EWच्या होत्या. OBCच्या जवळपास काहीतरी 599-600 जागा OBCच्या होत्या. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ज्या जागा होत्या त्यामध्ये हे सगळे उमेदवार डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. मग समजून घ्या ज्या तुम्हाला सांगितलं इथं की 7,000 ज्या जागा मी म्हणतोय तुम्हाला 7,000 जागा क्लर्कच्या आणि 468 ह्या टॅक्सच्या जागा आहेत. टॅक्सच्या तर त्यातले बरेचसे उमेदवार म्हणजे जवळपास 200च्या आसपास ओपनच्या जागा आहेत. 200-250च्या आसपास ह्या ओपनच्या जागा आहेत. म्हणजे सर्व कॅटेगरीच्या मिळून सर्वसाधारण जागा SCच्या असतील, STच्या असतील, OBC, NTC, EWS आणि खुला ओपन गटाच्या असतील. तुम्हाला ह्या जाहिरातीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून जातील. आता इथं बघा 468 जागा आहेत. त्यातल्या ह्या ओपनच्या जागा बघितल्या तर तुम्हाला इथं 234 जागा आहेत. इथं तुम्हाला लक्षात येतील 234 जागा आहेत इथं. ह्या सगळ्या सर्वसाधारण आहेत. मग SCचे 25 उमेदवार आहेत. मग SCचे 25 उमेदवार हे टॅक्सला जर निघून गेले त्यातल्या काही टॅक्सच्या 25 मधल्या ह्या जागा समजा दिव्यांगांना जातील किंवा इतर महिलेला सुद्धा एखाद्या जागा जाऊ शकते किंवा अशा पद्धतीने ज्या जागा जाणार असतील त्यातल्या जवळ 20 तरी उमेदवार समजून चला ते जर टॅक्समध्ये गेले तर इतर खालच्या उमेदवारांना वर येण्यासाठी संधी आहे. म्हणजे कास्टचे उमेदवार वर जातील. मग त्यामुळे ही संधी नाकारता येत नाही. कधीही तुम्हाला संधी मिळू शकते. मग हे 234 उमेदवार जर कॅटेगरीमध्ये गेले टॅक्समध्ये ओपनमध्ये गेले जे आत्ता 2700 उमेदवार क्वालिफाय झालेत जवळपास 2700 असतील किंवा प्लस असतील हे जे ओपनमधून क्वालिफाय झाले ते टॅक्समध्ये काय जाणार आहेत. त्यामुळे टॅक्समध्ये उमेदवार गेले वरचे टॉपचे उमेदवार गेले टॅक्समध्ये तर खालचे उमेदवार पुन्हा ओपनमध्ये जातील. त्याच्या खालचे उमेदवार त्यांच्या स्वतःच्या कॅटेगरीमध्ये जातील. मग जसं जसं हे मेरिट खाली येईल तसं खालच्या उमेदवारांना संधी मिळेल. त्याचबरोबर काय होईल की ऑप्टिंग आउट नंतर बऱ्याच उमेदवारांना संधी मिळेल. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील तर ही जी लिस्ट आहे की ज्या उमेदवारांनी प्राधिकरणं कोणती निवडलेली आहेत त्याची लिस्ट आहे. तुम्हाला ती बघायला मिळेल. आयोगानं ती डिस्प्ले केलेली आहे. हा जो पहिला उमेदवार आहे त्यांचा रोल नंबरनुसार हा प्रीचा रोल नंबर आहे. त्यामुळे उमेदवारांना असं वाटतं की आमचा रोल नंबरच नाही त्यात शोधायला अडचणी येत आहेत सापडतच नाहीत. खूप मोठी लिस्ट आहे. तर पहिल्या उमेदवारानं फक्त 2च त्यांनी प्रेफरन्स दिलेले आहेत. मग 2 प्रेफरन्स दिलेले असणारा उमेदवार त्याला जर चांगले मार्क्स असतील समजा 125 मार्क्स आहेत ओपनच्या वरचा आहे पण ह्या उमेदवारानं ज्या ठिकाणी प्राधिकरणानं निवडले त्या प्राधिकरणाला त्याच्यापेक्षा वरच्या मार्क्सचा उमेदवार सिलेक्ट झाला तर तो स्पर्धेतून बाद होतो. त्यामुळं असे बरेचसे उमेदवार आहेत. आता इथंच बघा लगेच ह्या उमेदवारांनी काय 15-20 सिलेक्ट केले असतील. त्यानंतर इथं तर एकच त्या उमेदवारांनी सिलेक्ट केले. ह्या उमेदवारांनी बऱ्यापैकी केलेत. असे तुम्ही जर ही लिस्ट पाहिली तर बऱ्यापैकी काही उमेदवारांनी सिलेक्टच केलेलं नाही. आता इथं बघा हे उमेदवार आहेत इथंसुद्धा ह्यांनीसुद्धा सिलेक्ट केलेली संख्या खूप कमी दिसते ना. मग त्या प्राधिकरणात मेरिट कमी जास्त लागलं तर त्यांना तोटा होऊ शकतो. त्यामुळे स्पर्धा पण कमी होऊ शकते ज्यामुळं काटावच्या असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळण्यासाठी खूप सारी कारणं आहेत. त्यामुळं तुम्ही डिमोटिवेट न होता लीड किती आहे ह्या गोष्टीचा विचार न करता आपण सगळ्या गोष्टी निग्लेक्ट करून सगळ्या गोष्टी इग्नोर करून टायपिंगवर फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे. आता यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो की आता हे क्वालिफाय डिस्क्वालिफाय आपण ह्यातून सर्च केलं परंतु जर तुम्हाला असंच रिसर्च करायचं असेल ह्या गोष्टीचं तर तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला की इथं ह्या 288 आता टोटल नंबर ऑफ टोटल करेक्ट वर्ड्स आहेत. ह्या उमेदवारानं 288 टाईप केलेत म्हणजे बरोबर केलेत. आता ह्यातला हा शून्यच त्याचं
इनकरेक्ट आहे आणि टोटल 288 येईल. काही उमेदवारांना असं वाटतं की 236 शब्द टाईपच करायचं पाहिजे होतं तरच आमचं झालं असतं, आम्ही क्वालिफाय झालो असतो. परंतु असं काही नाही. काही उमेदवारांनी कमी टाईप केलेत तरीसुद्धा ते म्हणजे क्वालिफाईड झालेतच ना. 236पेक्षा शब्द त्यांचे करेक्ट टोटल करेक्ट शब्द जे आहेत 236पेक्षा कमी झालेत तरीसुद्धा ते क्वालिफाईड लिस्टमध्ये आहेत. तर आपण एक म्हणजे टोटल नंबर ऑफ जे शब्द त्यांनी टाईप केले ते तिथं आपण एक फिल्टर लावूया जो की तुमच्या लक्षात येईल. मी तर 236चं एक कंडिशन वापरतो, तुम्हाला लक्षात येईल. तर 236 टाईप केलेले शब्द आहेत बघा, इथं येईल. आणि आता आपल्याला 236 शब्द टाईप केलेले पण बरेचसे तुम्हाला दिसत आहेत. बरेचशी संख्या दिसते 236 टाईप केलेली. परंतु 236पेक्षा कमी काय आहेत का, तर आपल्याला इथं आपण लेस दॅन लावूया. लेस दॅन 36 लावूया आणि 36 दिसतील तुम्हाला इथं. आता हे 236 नंतर 231 आहेत, 218 आहेत. आता हा 218 झालेला उमेदवार क्वालिफाईड आहेच की, एकच फक्त एरर आहे, 217 त्याचे करेक्ट शब्द आलेले आहेत असं आहे. त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही. इथं सुद्धा 223 टाईप झालेले आहेत, 233 झालेले आहेत. असे बरेचसे उमेदवार आहेत, तिथं सुद्धा पाहू शकता. आणि त्यांचे करेक्ट शब्द आहेत ते सुद्धा बघा तुम्ही. लेस दॅन 212 किंवा 219 असं तुम्ही 219 किंवा 219 टाईप केले असतील तर तो ॲटोमॅटिकली ओपनमध्ये जातो आहे, म्हणजे क्वालिफाईड झाला आहे असं दिसतोय. मग आपण 218 आणि फिल्टर करूया. याचा कलर आपण चेंज करून घेऊया, येलो करूया आणि ओके करूया. यानंतर 217 वगैरे तुम्हाला दिसतील तर 218 दिसणार नाहीत. तर आपण पुन्हा एकदा कंडिशनल यामध्ये जाऊया आणि मॅनेज रूलमध्ये जाऊन इथे एडिट करूया आणि यामध्ये लेस दॅन ऑर इक्वल टू असं करूया 218 आणि ओके करूया आणि अप्लाय करूया. ओके. आता 218 सुद्धा आपल्याला डिसेबल झालेला आहे, म्हणजे हायलाईट झालेले. अशा पद्धतीने ह्या तुम्ही गोष्टी सर्च करू शकता की कोण क्वालिफाईड झालेला आहे, त्यांचा नंबर कसा आहे, ते कुठल्या नावाने आहेत, त्यांचा हा रोल नंबर दिला असला तर त्यांचं नाव शोधण्यासाठी काय अडचणी येत आहेत. तर तुम्ही अशा वेगवेगळ्या रिसर्च करून तुम्ही ह्या गोष्टी जाणून घेऊ शकता. हा रिझल्ट आहे, ह्यामध्ये लागलेलं मेरिट असेल किंवा तुम्हाला कॉन्फिडन्स वाटत नसेल की लीड कमी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पडताळून पहा. तुम्हाला कधीही संधी मिळेल सांगता येत नाही. काही अडचण आली तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. काही आमच्या गोष्टी टेक्निकल ज्या तांत्रिक गोष्टी आहेत, स्टॅटिस्टिकल डेटा इथं सगळ्या गोष्टी पडताळून पाहणं, सगळ्या वेगवेगळ्या अशा तुम्हाला वेगवेगळ्या अशा फाईल्स दिसत असतील, ह्यातून वेगवेगळे डेटा कलेक्ट करणं, ह्या गोष्टी थोड्या मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं, नजर चुकीनं काही गोष्टी होऊ शकतात. त्या चुकल्या असतील तर जरूर निदर्शनास आणून द्याव्यात आणि आपल्या महास्पर्धा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्राधिकरणं कशी सिलेक्ट करायची, ते प्राधिकरणं सिलेक्ट करणं किती सोपं वाटतंय तुम्हाला, ह्या गोष्टी ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस लक्षात येईल. त्या सगळ्या गोष्टी आपण सांगूच, परंतु आता टायपिंगवर कॉन्सन्ट्रेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना अजून पण भीती वाटते त्यांनी कंबाईन 2024चा प्रिलिमचा अभ्यास, राज्यसेवा असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील त्या करत करत टायपिंग टेस्ट प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. येणाऱ्या काळात लवकरच प्रॅक्टिस टेस्ट तुमची होईल आणि ती कदाचित मुंबईलाच असेल. का मुंबईलाच असेल तर संपूर्ण परीक्षा केंद्रावर MPSCचं आयोगाचं ऑफिससुद्धा मुंबईला असल्यानं सगळा स्टाफ किंवा अध्यक्ष असतील किंवा इतर बॉडीतले मेंबर्स असतील, सदस्य असतील किंवा इतर स्टाफ असेल, त्यांना कंट्रोलिंग ऑथॉरिटी जी असती ती सगळं वॉच ठेवता येणं सहज शक्य व्हावं म्हणून ते कदाचित मुंबईलाच असू शकतं. कारण जर पुणे विभागीय स्तरावर घेतली तर ऑफिसर्स जे व्हिजिटिंग करणारे असतात किंवा काय असतं त्यावेळेस मर्यादा येऊ शकतात. त्यामुळं मुंबई हे बेस्ट ऑप्शन आयोगाकडे असू शकतं. यापूर्वी आतापर्यंत झाल्या 21-22च्या, तर त्याच हिशोबानं ते प्लॅनिंग असू शकतं. तर तुमच्या काय अडचणी असतील तर नक्की जरूर मेसेजद्वारे करू शकता. एक व्हॉट्सअप आपण ग्रुप तयार केलेला आहे जिथं फक्त क्वालिफाईड जे झालेले आहेत उमेदवार स्किल टेस्टसाठी त्यांचाच ग्रुप तयार केलेला आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हॉट्सअपची लिंक आहे, जो नंबर असेल त्याच्यावर फक्त तुमचं नाव, रिझल्टचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे
तुम्ही कुठून आहात, म्हणजे बिलॉंग्स टू, तुमचं जे मूळ नेटिव्ह असेल, तालुका असेल, जिल्हा असेल सांगा. जेणेकरून तालुका जिल्हा घेण्याचं कारण हेच आहे की एक कनेक्टिव्हिटी राहण्यासाठी, किंवा लक्षात येतं की बाबा हा इथल्या भागातला उमेदवार आहे, तिथला आहे, ओळखीचं कोण असतं तर लगेच मदत करणं शक्य होतं. हाच पर्पज असतो ते तुमचं लोकेशन वगैरे जाणून घेण्याचा, इतर कोणतंही नाही. तर तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्की बिनधास्त कॉल करू शकता, मॅसेज करू शकता. आणि आपल्या महास्पर्धा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या महास्पर्धा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.